ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. पवित्र गुरुवारची संध्याकाळ आणि पवित्र मिस्सा बलीची तयारी झालेली. एकंदरीत वातावरण सोहळ्यासारखं. चंदेरी सोनेरी सफेद वस्त्रे धारण केलेले धर्मगुरू, आनंदाने गीत गायत असलेला गायकवृंद, मोठ्या संख्येने उपस्थित असलेला लोकसमुदाय, परमईशाला 2 वाचनं, प्रेषितांचे पाय धुणे, सुंदर असं प्रवचन आणि अशा एकंदरीत वातावरणामध्ये एखाद्या सोहळ्यासारखी पवित्र गुरुवारची उपासना साजरी केली जात असते. ह्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे की पवित्र गुरुवारच्या संध्याकाळी येशूने जे भोजन घेतलं त्याला 2 महत्वाची नावं आहेत आणि तिसरं नाव ख्रिस्त सभेने दिलेलं आहे. पहिलं नाव आहे वल्हांडणाचं भोजन, दुसरं नाव आहे अखेरचं भोजन आणि तिसरं नाव आहे प्रभू भोजन. म्हणून पहिल्या नावाचं थोडंसं स्पष्टीकरण आज आपण ऐकूया की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांबरोबर जे भोजन घेतलं त्याला वल्हांडणाचं भोजन म्हणतात आणि त्याचं वर्णन त्या दिवसाच्या पहिल्या वचनामध्ये केलं जात असतं, निर्गमाचं पुस्तक अध्याय 12 मधून. आणि त्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे आणि त्यानंतर यहुदी लोकांची वल्हांडण सण साजरा करण्याची जी रीत होती त्यामध्ये महत्वाची काही वैशिष्ट्ये दडलेली आहेत. सर्वप्रथम घरातलं सगळं खमीर काढून टाकलं जात असतं. त्यानंतर मेनोरा नावाची 7 वातींची मेणबत्ती लावली जाते. ही मेणबत्ती घरातील स्त्री लावत असते. त्यानंतर घरातील कर्ता पुरुष सर्वांना मेजाभोवती एकत्र करतो आणि एकूण द्राक्षाचे 4 प्याले तयार असतात. त्यातील पहिला प्याला असतो त्याला बेराक्का म्हणजे आशीर्वादाचा प्याला असं म्हटलं जात असतं. तो प्याला उंचावून प्रमुख आपल्या सर्व कुटुंबियांचं स्वागत करत असतो आणि त्यानंतर सुरुवात होत असते. बेखमीर भाकर असते, कोकरू असते, कडू भाजी असते, शास्त्र वाचन केलं जात असतं, मेन डिश असते आणि मग शेवटी पुन्हा एकदा द्राक्षाचा प्याला प्राशन करून वल्हांडणाचं भोजन समाप्त होत असतं. ह्या वल्हांडणाच्या भोजनामध्ये एकूण 4 प्याले असतात. पहिल्या प्यालाला नाव आहे आशीर्वादाचा प्याला, की परमेश्वराने आपल्यावरती केलेल्या सर्व उपकारांबद्दल त्याचे आभार मानायचे. त्यानंतर दुसरा प्याला असतो कराराचा प्याला, बेरीत, की परमेश्वराने जो करार केलेला आहे त्या कराराचं जणू काही हे प्रतीक आहे हे त्याद्वारे दाखवलं जात असतं. तिसरा प्याला असतो आठवणीचा किंवा स्मृतीचा प्याला, झिखरॉन, कप ऑफ मेमोरियल असं त्याला नाव आहे, की इजिप्तच्या गुलामगिरीतून परमेश्वराने आपल्याला सोडवत असताना आपल्यासाठी काय काय केलं त्याची आठवण केली जात असते. कडू भाजी सुद्धा असते कडू आठवणींचं प्रतीक म्हणून. आणि शेवटी चौथा प्याला असतो त्याला 2 नावं आहेत. एक आहे हालेल आणि दुसरं नाव आहे एलियाचा प्याला. हालेल म्हणजे परमेश्वराचा गौरव. अशा प्रकारचं एक गीत गाऊन ते जैतुनाच्या डोंगरावर गेले असं वाक्य आपल्याला वाचायला मिळतं. ते गीत म्हणजे हालेल आणि त्याला एलियाचा प्याला म्हटलं जातं कारण तो प्याला खास एलियासाठी राखून ठेवला जात असतो. परंतु एलिया आलेला नाही हे पाहिल्यानंतर शेवटी कुटुंब प्रमुख तो प्याला उंचावतो आणि सर्वांना सांगतो पुन्हा एकदा पुढच्या वर्षी जेरुसलेमला यायचंय वल्हांडण सण साजरा करण्यासाठी. येशूने सांगितलं की मी पुन्हा येईपर्यंत हा प्याला प्राशन करणारच नाही. ह्या सर्व वल्हांडणाच्या भोजनामध्ये आणखी 2 महत्वाची वैशिष्ट्ये दडलेली आहेत. एक आहे बेखमीर भाकर
येशूच्या निर्दोष शरीराचं ते प्रतीक आणि निष्कलंक कोकरू प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिमौल्यवान रक्ताचं प्रतीक. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने दुसऱ्या दिवशी काल्वरीच्या टेकडीवर जे शोकनाट्य घडणार होतं ते त्या ठिकाणी सादर केलं. आपला देह कसा छिन्न विच्छिन्न केला जाणार आहे ते त्याने भाकर मोडून दाखवलं. आपलं रक्त कसं घळघळा वाहणार आहे ते त्याने द्राक्षरसाच्या रूपाने सादर केलं. ह्याला आपण प्रभू भोजन सुद्धा म्हणत असतो, कारण प्रभू भोजनामध्ये नेमकं हेच आपण करत असतो. त्याविषयी अधिक माहिती उद्याच्या व्हिडिओमधून ऐकूया आणि प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी मनाची चांगली तयारी करूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.